नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट. ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच काँग्रेस पक्षात नाराजी. काँग्रेसकडून आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू. बारामतीत सुनेत्रा पवार 2 लाख मतांनी तर राहुरीत अक्षय कर्डिले 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी होणार. एक्झिट पोलचा अंदाज. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी दिला वेळ. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात. खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसानं एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे. राज ठाकरेंची मराठी सक्तीवर प्रतिक्रिया. तेल कंपन्यांना पेट्रोल मागे 14 तर डिझेलवर 18 रुपयांचा मोठा तोटा. इंधन दरवाढीचे संकट गडद. कच्च्या तेलाचे दर पोहोचले $117 प्रति बॅलरवर. रसायनं खतांच्या किमतीतही मोठी वाढ. पत्राचा रहिवाशांना मिळाली 10% भाडेवाढ. इमारतीची दुरुस्ती करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय. विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून 15 डब्यांची लोकल. पश्चिम रेल्वेवर 17 फेऱ्यांमध्ये वाढ. AC लोकलचाही दिलासा. राज्यात 300 कोटी झाडं लावणार. हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय. अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांना मंजुरी. दर वाढले तरीही खरेदी वाढली. फक्त 3 महिन्यातच देशभरात 151 टन सोन्याची विक्री. अहवालातून महत्त्वपूर्ण माहिती समोर. सांगलीच्या जतच्या अचकनगड हल्ली गावात 30 शेळ्या मेंढ्यांचा अचानक मृत्यू. गावातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण. पशुसंवर्धन विभागाकडून पाहणी. मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पुन्हा पराभव. मुंबईचे फलंदाज चमकले पण गोलंदाज अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेटनं दणदणीत विजय. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.